राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या। रासायनिक खतांच्या किमतीत 200 ते 300 रुपयांनी वाढणार, शेतकऱ्यांना आर्थिक भार, लिंकिंग थांबवण्याची केली शेतकऱ्यांना मागणी। 1 रुपयामध्ये पीक विम्याची मुदत संपली, मुदत वाढीकडे शेतकऱ्यांचे लागले लक्ष। जिल्ह्यातील यंदा हंगाम लाभल्याने विमा काढणे शेतकऱ्यांना टाळले। नंदुरबार जिल्ह्यातील राज्य शासनामार्फत रब्बी हंगामातील 1 रुपयामध्ये पीक विमा योजना लागू केलेली आहे। ही योजना होती शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी 15 डिसेंबरची मुदत देण्यात आलेली होती। रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा पिकांसाठी असलेल्या योजनेची मुदत संपली असल्याने इच्छुक शेतकऱ्यांची हिरमोड झालेली आहे। त्यामुळे या योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी आहे। या संदर्भातील शेतकऱ्यांतर्फे हरिदत्तू पाटील यांना प्रशासनाला निवेदन दिलेले आहे। महायुतीच्या घोषणेनुसार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा, शासनाने आश्वासनाची पूर्तता करावी, बळीराजाची आशा। खानगाव येथील नैसर्गिक संकटामुळे उत्पादनात घट झालेली आहे। तसेच बाजारपेठेत योग्य भाव मिळत नाही, तरीही मातीमोल भावामध्ये शेतकरी रब्बी पिकांची पेरणी करण्यासाठी शेतीमाल विकून टाकत आहेत। दुसरीकडे बँकांनाही शेतकरी कर्ज फेडतील अशी अपेक्षा असताना शेतकरी मात्र कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत। नुकतीच विधानसभेची निवडणूक आटोपली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकार स्थापन झालेले आहे। या निवडणुकीमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी आश्वासन दिलेले होते। त्यामुळे निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनाची पूर्तता महायुती सरकार नक्कीच करून शेतकऱ्यांना कर्जमाफी करेल या प्रतीक्षेमध्ये शेतकरी वर्ग आहे। कर्जमाफी होईल या अपेक्षेने शेतकरी कर्ज भरण्यास तयार नाहीत। यातच या वर्षी सुद्धा अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास विरून घेतलेला आहे। यांच्याकडे थोडेफार पैसे शिल्लक आहेत, त्यातून कर्ज भरले व कर्जमाफी झाली तर पैसे वाया जातील असं वाटत असल्यामुळे शेतकऱ्यांना सध्या तरी कर्ज भरण्याकडे पाठ फिरवली आहे। यामध्ये महाविकास आघाडीने 2019 मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली होती। तशीच प्रकारची कर्जमाफी प्रतीक्षा शेतकऱ्यांना आता नव्या सरकारकडून आहे। मुदखेडाला मिळाले अतिवृष्टीचे 29 कोटी रुपये, खरीपाचे झाले होते नुकसान, तालुक्यातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा। जुलै आणि ऑगस्टच्या कालावधीत अतिवृष्टीपुरामुळे तालुक्यातील खरीपातील पिकांचं नुकसान झालेलं होतं। या नुकसानी भरपाईचा निधी शासनाच्या वतीने मुदखेडा तालुक्यातील मिळालेला आहे। तालुक्यातील 30,812 बाधित शेतकऱ्यांना 29 कोटी 35,42,400 रुपयांचा निधीतून मदत मिळाली आहे। फक्त 1 रुपयामध्ये पीक विमा मग का नाही केला जमा, 15 डिसेंबरपर्यंत होती मुदत, 3.5 लाख शेतकऱ्यांचे पिके केली सुरक्षित। बँकांचा हात आखडता अवघे 21% पीक कर्ज वाटप, रब्बी हंगाम अनावश्यक कागदपत्राची केली जाते मागणी। दुधाला अनुदान मिळालं, सारं घर आनंदानं आनंदी झालं, तर प्रति लिटर 7 रुपयाचं अनुदान बँक खात्यामध्ये जमा। सहकारी वाशिम जिल्ह्यातील सहकारी आणि खाजगी दूध प्रकल्पाला दुधाचा पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दूधकरिता लिटर मागे 7 रुपयांचा अनुदान देण्याचा निर्णय सप्टेंबर 2024 मध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला होता। त्याची जिल्ह्यातील अंमलबजावणी सुरू असून या उपजिल्ह्यातील दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे। निर्यात शुल्क हटवण्यासाठी गोयल निर्णय घेणार काय, आज नाशिक दौऱ्यावर राजकीय मंडळासह शेतकरी संघटनेचा दबाव। अवकाळीची पिकांना फटका, न जीवन विस्कळीत, विजांच्या कडकटासह जोरदार पाऊस, शेतकरी चिंतित। पीक विम्यासाठी 37,377 शेतकऱ्यांचा अर्ज, कृषी जगत, शेतकऱ्यांना अल्प प्रतिसाद। निसर्गाच्या आवक रुपयानं कधी रोगांचा आक्रमणामुळे शेतकऱ्यांना फटका। रुपयात भरा पीक विमा पण शेतकरी पुढे येईना, नुकसान भरपाई मिळवण्याची खात्री नसल्याने रब्बी पिकाला प्रतिसाद कमी। सोलापूर जिल्ह्यातील रब्बी हंगामाचा जिल्हा अशी ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम भरलेल्या पीक विम्याचा 6 नुकसान भरपाई मिळत नसल्याने विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही कमी होत आहे। 1 रुपयामध्ये जरी पीक विमा भरपाई रक्कम मिळत असली तरी कशाला उठवतोय करायचं अशा भावना शेतकऱ्यांच्या झाल्याने यंदा 1,94,000 शेतकरी सहभागी झालेत नाही। कृषी क्षेत्रासाठी 3,865 कोटी रुपये कर्ज वाटप, सप्टेंबर अखेर पुरवठा, तर जिल्हा सल्लागार समिती बैठकीमध्ये माहिती, बचत गटांना चांगला कर्ज पुरवठा। रासायनिक खतावरील GST शून्य करावे, जनसंमत संस्थेची पंतप्रधानांकडे मागणी, शेती व्यवसाय आलाय अडचणीत, शेतकऱ्यांमध्ये संताप। 27 दिवसामध्ये केवळ 35,208 शेतकऱ्यांनीच केला पीक विमा पाहणी, 25 जानेवारी 2025 पर्यंत करता येणार नोंद। जिल्ह्यातील सध्या शेतकरी स्तरावरून ई-पीक पाहणी केली जात आहेत।
आता शेती स्तरावरील 15 जानेवारीपर्यंत पीक पाहणी करता येणार आहेत। त्यानुसार सहकार स्तरावरून 16 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये पीक पाहणी करता येणार आहे। 15 लाखापर्यंत उत्पन्न होणार, पूर्णपणे करमुक्त, हंगामी अर्थसंकल्पामध्ये निर्णय घोषित होण्याची शक्यता। ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांना धोका, जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंता, खरीपानंतर आता रब्बीचंही नुकसानीची भीती। शासनाकडून दुधाला अनुदान, जिल्ह्यातील एकही नाही प्रस्ताव, दूध उत्पादकांना लिटर मागे मिळते 7 रुपयाचं अनुदान। हिंगोली जिल्ह्यातील राज्यातील सहकारी दूध संघ आणि खाजगी दूध प्रकल्पामार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 7 रुपये इतके अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता। मात्र जिल्ह्यातील एकही प्रस्ताव जिल्हा दूध व्यवसाय विकास अधिकारी व जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त कार्यालयामध्ये आलेला नाही। त्यामुळे एकही दूध उत्पादक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला नसल्याचं समोर येत आहे। सोयाबीन उत्पादकांचे गोची, बारदाना अभावी केंद्रच बंद, शेतकरी संताप, नाफेडला दिलेले सोयाबीनचे चुकरही मिळेना, शेतकरी मोठ्या संकटात। राजुरा बाजार समित्यामध्ये कापूस खरेदीला अखेर सुरुवात झाली, 7,161 रुपयांचा मिळाला भाव। राजूर बाजार समित्या शहापूर येथील खाजगी मिलमध्ये कापूस खरेदीला सुरुवात झालेली असून 7,161 रुपये भाव देण्यात आलेला आहे। तर कापसाचे भाव जेमतेम असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कल कापसाच्या साठवणुकीकडे आहे। ढगाळ वातावरण, रब्बीचा पिकावर रोगराईचं संकट, गहू उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता, गहू हरभरा शेतकरी संकटात। रोजगार हमी योजनेचा सिंचन विहिरींना गती मिळणार का? 6,671 विहिरींना मान्यता, केवळ 867 विहिरींचे काम सुरू। 2,100 नव्हे तर लाडक्या बहिणीला मिळाले फक्त 1,500 रुपयेच, पैसे जमा झाल्याचे येऊ लागले बहिणींना SMS। चंद्रपूर जिल्ह्यातील महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आलं तर लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असलेल्या महिलांना 2,100 रुपयाचा हप्ता दिला जाईल, असे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचार दरम्यान दिलेले होते। दरम्यान आता जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना पूर्वीप्रमाणे 1,500 रुपयांचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, तर अनेक बहिणींना या संदर्भात मेसेजही आलेले आहेत। धानाचा भाव 2,700 रुपयावर स्थिर झाला तर साठवणुकीवर शेतकऱ्यांचा भर, उत्पादन खर्चही भरून निघणे झाले कठीण। पशुखाद्याच्या भावात सातत्यानं वाढ, दुधाचे दर मात्र जैसे ते तैसे, दूध उत्पादन व्यवसाय संकटात आला तर हमी भाव देण्याची होते शेतकऱ्यांची मागणी। यवतमाळमध्ये चालतोय रेशन कार्ड आदलाबदलीचा खेळ, खाजगी कर्मचारी पुढे, पुरवठा विभागाच्या कारभारावर थेट नियंत्रण। नाफेडची खरेदी केंद्रावर हजारो क्विंटल सोयाबीन रिजेक्ट करण्यात आले तर दरवाही तालुक्यातील प्रकार, निकषाचं कारण शेतकरी संताप। अवकाळी पावसाचा गारपीटसह तडाखा, रावेर येथील यावल तालुक्यातील प्रमुखाने झळ, पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकरी हैराण। अवकाळी पावसाची हाजरी, हरभरा पिकाला बसतोय फटका, वडगाव वान परिसरातील चित्र, शेतकरी धास्तावले। नव्या तंत्रज्ञानाने वाढवली विद्यार्थ्यांची जिसासा, शेतकऱ्यांनी घातली भुरळ, पहिल्याच दिवशी भर पावसामध्ये 40,000 शेतकऱ्यांना दिलं कृषी प्रशासनाला भेट। पशुसंवर्धन खरेदी भावामध्ये वाढ, दुधाचे दर मात्र जैसे ते तैसे, पशुपालकावर आर्थिक भार आला तर दुधाला हमी भाव देण्याची केली मागणी। चांदवड खरेदी केंद्रावर हमी भावाने घेतलेले सोयाबीन दुसऱ्यांदा रिजेक्ट, वखार महामंडळातील ग्रेडरची मुजरी, शेतकऱ्यांची तक्रार। अवकाळी पावसाचं आगमन, खामगावकरांची उडाली तारंबळ, रब्बी हंगामातील हरभऱ्याला फटका, आरोग्यही धोक्यात। राहुरीच्या ॲपल बोराला परराज्यामध्ये मागणी, किलोचा दर 30 रुपयांचा भाव, चमेली उमरंत खातोय भाव तर विविध प्रकारच्या बोरांच्या जाती दाखल। जिल्ह्यामधील ढगाळ हवामान, द्राक्ष उत्पादकांना भरली धडकी, पिके वाचवण्यासाठी कसरत, गारपिटांच्या इशाऱ्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता। सौर कृषी पंप महाराष्ट्र देशात प्रथमच, जालना जिल्ह्यातील 16,000 सौर कृषी पंप बसवण्यात आले। पीक विम्यासाठी शेतकरी आक्रमक, विमा अनुदान न मिळाल्यास जामगाव मंडळातील शेतकरी जलसमाधी घेणार। गंगापूर पुढारी वृत्तसेवा, गंगापूर तालुक्यातील जामगाव आणि भेंडाळा मंडळासह तालुक्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान होऊन पीक पूर्णपणे भुईसपाट होऊन उडून गेलेले आहेत। महसूल विभागाने पंचनामे करून सुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झालेले आहे। अखेर कृषी विभागाला आली जाग तर दैनिक पुढारीचा धनका, चढ्या दराने खतांची विक्री प्रकरण, कृषी अधिकाऱ्यांकडून दुकानाची तपासणी सुरू।
वैद्यनाथ ओंकार ऊसाला मिळतोय 2,750 रुपये भाव देणार, चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील. गळीत हंगामाचा झाला शुभारंभ. आयकर मर्यादा आता 15 लाख रुपये होणार, केंद्र सरकारकडून सामान्यांना मिळणार आता दिलासा. 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर होणार अर्थसंकल्प. महावितरणकडे पैसे भरून सुद्धा सोलार मिळेना, योजनेची अंमलबजावणीत गोंधळ तर शेतकरी नाराज. महावितरणकडे भरलेले पैसे पडून. यवतमाळ जिल्ह्यातील पीक विम्यासाठी 1.5 लाख अर्ज, शेतकऱ्यांना मोठा प्रतिसाद. रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा काढलेला आहे. 1 रुपयामध्ये विमा बसल्याने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त नोंद करण्यात आली. कापूस उत्पादकांना द्या 500 कोटी रुपयांचं अनुदान. देशामध्ये कापसाची उत्पादकता वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना प्रतिकूल परिस्थितीमध्ये जास्त उत्पादकता देणारे वाण द्यावे. कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापूस बाजार भाव 7,180 रुपये प्रति क्विंटल या भावाने खरेदी झाला.